याचा सेटअप आपला झालेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डेटा कसा लोड करायचा पॉवर BI मध्ये आणि डेटा ट्रान्सफॉर्म कसा करायचा. बेसिक ज्या गोष्टी असतात ना त्या कशा आपण क्लीन करून घ्यायच्या रिपोर्ट बनवायच्या आधी. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा लोडिंग. सगळ्यात आधी मला पॉवर BI ओपन करायचं आहे. ठीक आहे, आता मला ब्लँक रिपोर्ट बनवायचं आहे ना, पूर्ण नवीन रिपोर्ट बनवते मी. मग माझ्या इथे समोर स्क्रीन येईल होम आणि ओपन. मी ते ब्लँक रिपोर्ट याच्यावर क्लिक करणार आहे. ठीक आहे, केलं मी क्लिक. बघा माझा एक रिपोर्ट इथे नवीन बनला पॉवर BIचा. तुम्हाला पूर्ण इंटरफेस दिसते पॉवर BIचा. राईट साईडला तुम्हाला हे व्हिज्युअल्स बोलतात यांना, म्हणजे तुमचा पाय चार्ट झाला, नंतर मॅप झाला, नंतर हे बार चार्ट झाले, लाईन चार्ट झाले. हे आपण डिटेलमध्ये बघूया नंतर. सगळ्यात आधी डेटा कसा लोड करायचा ते तुम्हाला सांगतो. बघा वर तुम्हाला हेड दिसते होम, इन्सर्ट, मॉडेलिंग, व्ह्यू. हे तुम्ही बघून घ्या आणि इथे तुम्हाला गेट डेटाचा हा जो बटन दिसतो हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथून आपल्याला डेटा ॲड करायचा आपल्या रिपोर्टमध्ये. आणि हे लेफ्ट साईडला जे 1 2 3 4 दिसतं आहे ना, म्हणजे इथे रिपोर्ट व्ह्यू, नंतर टेबल व्ह्यू आणि मॉडेलिंग, हे सगळे पॉवर BIचे कोर कन्सेप्ट्स आहेत. सगळ्यात आधी मी काय करतो, डेटा लोड करून घेतो. ठीक आहे, मी माझ्या ना डेटा फाईल्स रेडी ठेवलेल्या आहेत माझ्या सिस्टममध्ये. इथे तुम्ही गेट डेटावर क्लिक केलं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा डेटा बघा. आपली ज्या फाईल्स असतात कम्प्युटरमध्ये त्या कधीकधी CSV फाईल असतात, कधीकधी मग त्या एक्सेल फाईल असतात, कधीकधी PDF असतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे इथे तुम्हाला फाईलचे टाईप्स दिलेले आहेत. मग तुम्हाला ज्या फाईलचा टाईप इम्पोर्ट करायचे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं. माझ्या केसमध्ये मी CSV फाईल बनवलेल्या आहेत, म्हणजे माझा डेटा कॉमा सेपरेटेड म्हणजे CSV व्हॅल्यूजमध्ये स्टोर्ड आहे. मग मी CSVवर क्लिक करणार आणि कनेक्टवर क्लिक करणार. जसं मी कनेक्टवर क्लिक केलं बघा माझा फाईल एक्सप्लोरर ओपन झाला आणि माझ्या फाईलसुद्धा आलेले आहेत. बघा मी डॉक्युमेंट्समध्ये आहे ना हा पॉवर BI फोल्डर बनवला आहे, त्याच्यात सगळ्या फाईल ठेवलेल्या आहेत. आता मी एक एक करून लोड करतो. माझी पहिली फाईल आहे customer.csv. इथे माझ्या या फाईलमध्ये कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, बघा कनेक्टिंग आलं, माझा डेटा लोड होतो आहे रिपोर्टमध्ये. एक त्याचा प्रिव्ह्यू आला आपल्याला की काय डेटा लोड होतो आहे. मग बघा कस्टमर ID, कस्टमर नेम, सेगमेंट हे कॉलम आहेत आणि ह्या त्यांच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे अमित शर्मा म्हणून कस्टमर आहे, प्रिया वर्मा, जॉन, सारा, त्यांचा सेगमेंट कोणता आहे ते. डेलिमीटर म्हणजे फाईलचा जो सेपरेटर असतो ना त्याला डेलिमीटर बोलतात. कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आहे ना. आता मी इथे काय करणार, लोड करणार. आता मी ट्रान्सफॉर्म करू शकतो. ट्रान्सफॉर्मचा कन्सेप्ट आपण नंतर बघूया. आधी मला लोड करून घेऊ दे माझ्या 5च्या 5 फाईल. लोडवर क्लिक केला, बघा डेटा लोड व्हायला चालू झाला आहे. डीम कस्टमर लोडिंग डेटा. जसा डेटा लोड होणार ना त्याचा मला तिथं आला बघा 4 रोज ॲडेड आणि इथे डेटामध्ये बघा डीम कस्टमर म्हणून हा कॉलम आला. आता मला आहे ना हे जे डीम नाव आहे ना हे नको आहे, मला नुसतं कस्टमर नाव पाहिजे. मग मी काय करणार माहिती आहे का, इथे डीमला डिलीट करणार. डबल क्लिक केलं आणि नंतर कट केलं आणि एंटर दाबला. झालं बघा माझा टेबलचा जो नाव आहे ना तो पण क्लीन झाला. आता आपण काय करूया माहिती आहे का, अजून बाकीच्या ज्या फाईल आहेत ना ते आपण लोड करून घेऊया. दुसरी फाईल काय होती आपली, कस्टमर आपण केली बरोबर. त्याच्यानंतर आपण ही प्रोडक्टची फाईल करूया ओपन. सेम लोडवर क्लिक केला, माझी फाईल ॲड होते. परत इथे आलो, डबल क्लिक केला आणि नेमिंग व्यवस्थित करून घेतलं, प्रोडक्ट नेमिंग केलं. परत गेट डेटावर गेलो, परत CSVवर क्लिक कर, कनेक्ट केलं, डेट कॉलम ॲड करून घेतला. डेटा आला, डेटा लोड होणार आहे. आता डेटा लोड झालेला आहे. डेटा एवढा फास्ट का लोड होतो आहे माहिती आहे का, कारण खूप कमी आहे डेटा. जेव्हा तुमच्याकडे 1000 1 लाख असे रोज असणार ना तेव्हा तुम्हाला डेटा लोड करायला वेळ लागणार आहे. परत जातो आहे मी आता CSVमध्ये. अजून 2 फाईल आपल्याला म्हणजे 2 टेबल लोड करायचे बघा. कस्टमर डेट प्रोडक्ट, रिजन एक आपण लोड करून घेऊया. बघा रिजन ID आणि रिजन नेम, छोटा आहे तो कॉलम. लोड केला, आला रिजन आलेला आहे माझा. डबल क्लिक केला, हे DIM जे आहेत आपण काढून टाकूया, थोडासा क्लीन पाहिजे ना आपल्याला. परत गेलो डेट गेटावर आणि शेवटचा जो माझा मेन टेबल आहे तो टेबल आता मी लोड करणार आहे. त्या टेबलमध्ये एक्सेलवर क्लिक झालं वाटतं. आपला CSV डेटा आहे ना, CSVवर क्लिक करायचं आपल्याला. रॉंग डेटा टाईपवर जाल तर तुमचा डेटा व्यवस्थित लोड होणार नाही. केला लोड, ठीक आहे. आता CSV याचं आपण आहे ना नाम आपण चेंज करूया, नामकरण.
सेल्स केला, ठीक आहे. आता समजा मला हा डेटा बघायचे की नक्की कुठे, तर हा बघ कुठे बघायला जायचं माहिती आहे का, याच्यामध्ये जायचं टेबल व्ह्यू. जसं मी टेबल व्ह्यूवर क्लिक करणार, आता माझा पूर्ण डेटा इथे लोड झाला. राईट साईडला तुम्हाला दिसतंय डेट, लगेच इकडे डेट कॉलम पूर्ण टेबल आला. प्रोडक्टवर क्लिक केलं, सगळे प्रोडक्टचे आले, ठीक आहे. रिजनवर क्लिक केलं, सगळे रिजनचे आले. सेल्सवर क्लिक केलं, सगळे सेल्सचे मला इन्फॉर्मेशन आली. आत्ता तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, ह्या टेबल व्ह्यूमध्ये बघा, ह्या सेल्स टेबलमध्ये ना सेल आय डी आहे, कस्टमर आय डी आहे, प्रोडक्ट आय डी, रिजन आय डी, डेट आय डी, हे कॉलम आहेत. आणि हे कॉलम आहेत ना ह्या बाकीच्या टेबलमधून आलेले आहेत. बघा कस्टमरमध्ये आहे ना कस्टमर आय डी आहे, तो कस्टमर आय डी माझ्या सेल टेबलमध्ये पण आहे. डेटमध्ये ना डेट आय डी आहे, तो डेट आय डी माझ्या सेल टेबलमध्ये पण आहे. हा बघा डेट आय डी. प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट आय डी आहे आणि तोच प्रोडक्ट आय डी माझ्या सेल आय डीमध्ये पण आहे. हा बघा कुठे गेला, प्रोडक्ट आय डी. तसंच रिजनचा रिजन आय डीसुद्धा माझ्या सेल्स टेबलमध्ये कुठे गेला, हा रिजन आय डी. तर आता आपल्याला डेटा मॉडेलिंग करायची, म्हणजे या टेबलमधलं जे आसपासमधलं हे ना रिलेशन एकामेकामधलं ते आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. मग त्याच्यासाठी मॉडेल व्ह्यूमध्ये गेलो ना, हा मॉडेलिंग खूप मोठा कन्सेप्ट आहे, पण आता ऑलरेडी पॉवर बी आयने स्वतःहून त्यांचं रिलेशनशिप बनवलेलं आहे. बघा की कस्टमर टेबलमधून 1:many रिलेशन जाते सेल्स टेबलवर. आता हे नक्की कसं असतं माहिती आहे का, म्हणजे बघा आता आपण काय करूया, या सेल टेबलला ना मध्ये आणूया, ठीक आहे. आणि ह्या बाकीच्या टेबलला ना आपण अशा त्याच्या बाजूला इकडे तिकडे नेऊन ठेवूया. ओके, याला वर ठेवूया. आणि प्रोडक्टला खाली ठेवूया. तर हा आपला बनला पूर्ण रिलेशनशिपचा स्कीमा. बघा सेल टेबलमध्ये डेट. आता म्हणजे कसं माहिती आहे का, सेल टेबलमध्ये आहे ना आता एका कस्टमरचे खूप जास्त रेकॉर्ड असू शकतात ना याच्यामध्ये, म्हणून यांच्यामध्ये काय रिलेशन आहे माहिती आहे का, 1:many रिलेशन आहे. कारण कस्टमरचा जो इथे जो डेटा आहे ना, एक कस्टमर खूप वेळा त्याचा रेकॉर्ड असू शकतो सेल्समध्ये. समजा त्यांनी 10 वेळा 10 प्रोडक्ट यूज केलेत किंवा बाय केलेत, मग त्याचे 10 रोज असणार ना सेल्स टेबलमध्ये. आता सेल्स टेबलमध्ये बघा, आता सेल्स टेबल गेलो, हां बघा सेल टेबलमध्ये आहे ना, बघा कस्टमर आय डी बघा 101 एकदा आलेलं आहे, दोनदा आलेलं आहे कस्टमर आय डी, ठीक आहे. म्हणजे 2 वेळा कस्टमर आय डी येतो आहे. पण कस्टमर टेबलमध्ये 101 किती वेळा आला आहे, एकदाच आला आहे ना, अमित शर्मा. म्हणजे अमित शर्माने समजा 2 वेळा काही गोष्ट खरेदी केली, त्याच्यामुळे त्याचं सेल्स टेबलमध्ये 2 वेळा नाव आलेलं आहे. म्हणजे त्यांनी 10 वेळा केली तर 10 वेळा नाव येईल. म्हणजे ह्या 2 टेबलमधलं रिलेशन काय आहे माहिती आहे का, 1:many. आता हा जो स्टार आहे ना, हा सांगतोय की ह्या म्हणजे इथे मेनीचं रिलेशन आहे, आणि हा 1 आहे ना, हा सांगतोय की ह्या एकचं रिलेशन आहे. मग असंच डेटचं पण 1:many आहे, रिजनचं पण 1:many आहे, प्रोडक्टचं पण 1:many आहे. तुम्हाला अजून थोडंसं डीपमध्ये ना जे स्टार स्कीमा आहे तो मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करेल. आता समजा मला आहे ना डेटा ट्रान्सफॉर्म करायचा आहे, ठीक आहे. समजा मी आता याच्यामध्ये जातो आहे टेबल कॉलममध्ये, तर मला डेटामध्ये काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचं, तर मी काय करणार माहिती आहे का, मी इथे येणार आणि ट्रान्सफॉर्म डेटावर जाणार. आता माझा पॉवर क्वेरी जे आहे ना ती विंडो ओपन होईल, त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. हे बघा ट्रान्सफॉर्म डेटा. आता ही जी विंडो ओपन झाली पॉवर क्वेरी एडिटर, इथे तुम्ही तुमची डॅक्स क्वेरी वगैरे लिहू शकता आणि पूर्ण स्टेप्स ज्या आहेत त्या इथे राईट साईडला येतात. समजा मला आहे ना अमित शर्मा जो आहे, ठीक आहे. आता अमित शर्माचं नाव मला बदलायचं आहे आणि जिथे जिथे अमित शर्मा आहे ना तिथे मला अमित वर्मा करायचं आहे. तर मी काय करेल माहिती आहे का, ह्या कॉलमवर क्लिक करेल, ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं, रिप्लेस व्हॅल्यूमध्ये जायचं आणि रिप्लेस व्हॅल्यूवर क्लिक करायचं. आता इथे व्हॅल्यू टू फाइंडमध्ये मी अमित वर्मा करतो आहे, शर्मा, ठीक आहे. आणि मला काय करायचं आहे, ॲक्च्युली ना याचं नाव अमित वर्मा होतं, पण ते मी शर्मा लिहिलं आहे माझ्या टेबलमध्ये. मग मला बदलायचं आहे ते, ठीक आहे. मग मी इथे ना वर्मा करतो. म्हणजे जिथे जिथे आपल्याला डेटा टेबलमध्ये ना अमित शर्मा असेल त्याचं वर्मा होईल. बघा आता मी ओके करतो, बघा अमित शर्माचं काय झालं, वर्मा झालं. तसंच तुम्हाला अजून काही समजा रिटेलचा समजा तुम्हाला बदलायचं असेल आणि इथे काहीतरी दुसरं नाव टाकायचं असेल, रिप्लेस व्हॅल्यूवर क्लिक करायचं, या कॉलमवर क्लिक करायचं, रिप्लेस व्हॅल्यू, परत रिप्लेस व्हॅल्यूवर इथे रिटेल टाकायचं आणि तुम्हाला रिटेलचं नाव समजा इथे दुसरं काहीतरी टाकायचं असेल, रिटेलच्या जागी तुम्हाला रिटेल समजा रिटेल इंडिया टाकायचं असेल तर तुम्ही ते इथे टाकू शकता,
तर अशा प्रकारे तुमच्या समजा खूप लांब आणि खूप मोठा डेटा असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी व्हॅल्यू रिप्लेस करायची असेल तर याला रिप्लेस व्हॅल्यूची ही फंक्शनॅलिटी तुम्ही यूज करू शकता. नंतर तुम्हाला समजा एखादा कॉलम ॲड करायचा असेल तर जायचं इथे ॲड कॉलममध्ये. ठीक आहे, आता आपण काय करूया माहिती आहे का, सेल्स टेबलमध्ये जाऊया आणि हा जो टोटल सेल्स आहे ना याला आपण डिलीट करूया. ठीक आहे, आणि परत याला आपण ॲड करूया. आता कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर टोटल सेल्सवर गेले आणि याला आपल्याला डिलीट करायचं आहे, ह्या कॉलमला डिलीट केला मी, कमांड डिलीट दाबला मी आणि डिलीट झाला. आता मला तो टेबलचा कॉलम आहे ना तो परत बनवायचा आहे. आणि कसा बनवायचा माहिती आहे का, क्वांटिटी आणि प्राईस दोन्ही मल्टिप्लाय झाल्या पाहिजेत आणि तो माझा जो तिसरा कॉलम आहे तो बनला पाहिजे. म्हणजे बघा, जर मी 2 क्वांटिटी बाय करतो आहे आणि 50,000 बाय करतो तर 1,00,000, 1 करतो आहे आणि 30,000 करतो आहे तर 30,000 टोटल सेल्सची व्हॅल्यू अशी बनायला पाहिजे. ठीक आहे, मग मी काय करेल माहिती आहे का, ॲड कॉलममध्ये जाणार, इंडेक्स कॉलम नाही तो 0पासून चालू होतो, मग आपल्याला कस्टम कॉलम करावं लागेल. आता इथे मी लिहिलं नाव, कॉलम नेम टोटल सेल्स. ठीक आहे, आता कॉलमचा मला आता फॉर्म्युला टाकायचा आहे. आता फॉर्म्युलामध्ये तुम्हाला माहिती आहे मी काय बोललो होतो, मला काय करायचं आहे माहिती आहे का, क्वांटिटीला मल्टिप्लाय करायचं युनिट प्राईसनी. जसं मी इथे क्वांटिटी लिहायला गेले बघा, क्वांटिटी. आता इथे आहे ना क्वांटिटी आला आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो. नंतर मला इंटू करायचं आहे ना, क्वांटिटी इंटू मला काय करायचं आहे युनिट प्राईस. ठीक आहे, आता मी काय करणार, ओके करणार. बघा माझा टोटल सेल्सचा कॉलम जो आहे तो ॲड झाला आणि त्याचा फॉर्म्युला पण इथे लागलेला आहे. आणि समजा मला ही स्टेप रिमूव्ह करायची असेल तर मी इथे क्रॉसवर बटन करू शकतो, त्याच्यामुळे ती स्टेप जी आहे ती आपोआप रिमूव्ह होईल. बघा गेला ना माझा कॉलम, कारण ती स्टेपच मी घालवली. आणि जी रिमूव्ह कॉलमची मी स्टेप केली होती ती पण मला अंडू करायची असेल तरी मी परत इथे रिमूव्ह कॉलमवर क्लिक करू शकतो. आला माझा कॉलम परत. ठीक आहे, आता बघा, आता समजा हा युनिट प्राईस कॉलम आहे आणि याची जी फॉर्मॅट आहे ना मला चेंज करायची आहे. बघा युनिट प्राईस तुम्हाला काय वाटतं आहे, जेव्हा आम्ही एखादी वस्तू बाय करतो, समजा आयफोन बाय करतो आहे तर त्याची प्राईस होल नंबर असायला पाहिजे की करन्सी असायला पाहिजे, डॉलरमध्ये किंवा रुपीजमध्ये असायला पाहिजे ना युनिट प्राईस. पण करंटली फॉर्मॅट काय, होल नंबर नको आहे, मला करन्सी पाहिजे. मग मी काय करणार, फॉर्मॅटवर क्लिक करणार आणि याचा फॉर्मॅट चेंज करणार, करन्सीवर क्लिक करणार मी. बघा युनिट प्राईस काय झाली, करन्सी झाली. टोटल सेल्समध्ये पण आपण काय करूया, फॉर्मॅट चेंज करूया आणि करन्सी करूया. तर अशा प्रकारे आपला डेटा जो आहे तो लोड झालेला आहे आणि आपण ठीकठाक प्रकारे डेटाचं ट्रान्सफॉर्मेशन पण केलेलं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण काय करूया, व्हिज्युअल्स एक्सप्लोर करूया. बाय, थँक्यू.